न्यायाचा लढा आमचा शेवटच्या श्वासापर्यंत आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, आम्ही जर एखाद्या न्यायाच्या लढाईमध्ये उतरलो तर शेवटपर्यंत पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर ठाम राहतो, तर रस्त्यावर उतरतो. पण आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी काय आत्महत्या झाली आहे ती आत्महत्या नसून ती हत्या आहे. कारण माझं ह्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे. हे कशावरून नसणार आहे की जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या हातामध्ये डिपार्टमेंट होतं. हे कुटुंब जायच्या अगोदर संपदांची डेड बॉडी खाली घेतली, आमच्या भगिनीची डेड बॉडी खाली घेतल्यानंतर कदाचित तिथे एखादी मग सुसाईड केली तर त्यांनी एखादी सुसाईड लिहून पण ठेवली असेल, सर्वांचे नाव असतील. ते बरं झालं हातावर लिहिलेलं आहे वगैरे तेवढं, म्हणून तेवढ्यांनी तरी थोडाफार ताळमेळ लागलेला आहे. याच्या अगोदर पण त्यांनी जूनमध्ये तक्रार करण्यात आली होती. जूनमध्ये तक्रार करून त्याचा काही रिप्लाय आला नव्हता म्हणून त्यांनी माहिती अधिकार पण टाकला होता लोकलच्या स्थानिक प्रशासनामध्ये. माहिती अधिकार टाकला तरी त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये त्या सतत त्यांना फक्त स्थानिक प्रशासनाकडून पोलिसांकडून सतत त्यांच्यावर दबाव टाकला होता आणि असं दाखवलं जात होतं की संपदाचं कार्य चांगलं नाहीये. पण संपदा ही एक हुशार घरातली एक चांगली मुलगी होती, हुशार होती, कष्टकरू कुटुंबातून वर गेलत्या. पण आज कुठं ना कुठं डॉक्टर संपदाला न्याय मिळविण्यासाठी ह्या पोलीस प्रशासनानेच त्यांचं हत्या करण्यात आली, माझा हा गंभीर आरोप आहे. आणि स्थानिकचे जे काय खासदार आहेत, माजी खासदार निंबाळकर, त्यांचे जे PA आहेत शिंदे आणि काहीतरी अजून दुसरे त्यांचं नाव आहे, त्या 2 PAंनी कॉल करून संपदाला याच्या अगोदर पण तुम्ही बीडचे आहात, असे आहात, अरे काय बीडचे आहेत पण काय गुन्हेगार आहे काय, चूक काय आहे बीडचं असणं, तुम्ही रिपोर्ट. आता काय मागणी आहे कारवाईची, काय साकडं घालणार मुख्यमंत्र्यांकडे? कारवाईची मागणी आमची गृहमंत्र्याकडे एकच असणार आहे. पहिल्यांदी डॉक्टर संपदा सारखी एक गरीब कुटुंबातून एवढ्या वर उच्च शिक्षित झालेलं लेकरू एवढं मजबूत आहे, ते प्रशासनाशी एकटं लढत होतं, प्रशासनाला वारंवार ते प्रश्न विचारत होते, तक्रार करत होते, त्यांच्यावर जो काही अन्याय होत होता, दबाव येत होता, त्या लेकरू आत्महत्या करूच शकत नाही. माझं तर ठाम मत आहे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. जो काय स्थानिकचे पोलीस अधिकारी आहे, तो महाडिक नावाचा जो कोणी SP तिथं DSP होते, ते काय बदने म्हणून तो का मेन मुख्य आरोपी आहे. हे सर्व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करायला पाहिजेत, महाडिक पासून चौकशी करायला पाहिजे. त्या निंबाळकर माजी खासदार निंबाळकरच्या PA पासून निंबाळकरच्या चौकशा करायला पाहिजेत आणि पहिलं शोधलं पाहिजे ही हत्या आहे की आत्महत्या आहे. माझं ऍलिकेशन स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक तिथलचे पोलीस अधिकारी आणि महाडिक नावाच्या आरोपी ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर पण माझं ऍलिकेशन आरोप आहेत. हे लेकरू एवढं तडफदार हुशार लेकरू आत्महत्या करू शकत नाही. ठणठणीत दिसतंय की हे धडधडीत दिसतंय की हत्या आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.